नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे. कमळी स्टेजवरती कशी तरी घाबरत जाते. तिला माहीत असतं आपल्याला इंग्लिश स्पीच काय व्यवस्थित येत नाही. स्टार्टिंगला तिच्या तोंडातून जराशी मराठी शब्द जातातच. सगळे काही तिला एकदम टॉर्चर करायला लागलेले असतात. म्हणतात, अगं कमळी स्पीच पाहिजे, स्पीच, तेही तुझं इंग्लिशमधून. तुझं काय भाषण आम्ही ऐकायला आलो नाही आहे इथे, तुझं स्पीच पाहिजे. ही ते सगळं काही होत असताना ही अनिका, रागिनी आणि कामिनी ह्या तिघीजणी हिच्या काही नुसती गंमतच बघायला बसलेले असतात. अनिका म्हणते, कमळे तू कितीही प्रयत्न जरी केलास ना इंग्लिश बोलायचा तरी माझ्यासारखं काही तू बोलू शकत नाही. कमळीला सुद्धा माहीत असतं आपण काय बोलू शकत नाही. एकीकडे तिला दुःख असतं की शंभूने सुसाईड करण्याचा प्रयत्न करत आहे, तो तेही लाईव्ह. ऋषी सर तिथे पोहोचले असतील का नसती, मी जाऊ का तिथे, असं तिच्या मनामध्ये चालू असतं. भरपूर काही प्रश्न असतात. पण ऋषीने सांगितलेलं असतं की कमळे तुला आज जिंकायचं आहे, तेही ते फक्त आणि फक्त शंभूसाठी, तुझ्यासाठी नाही किंवा कॉलेजसाठी नाही, फक्त शंभूसाठी. कारण शंभूसारख्या मुलांना तू प्रोत्साहित करण्यासाठी खूप छान स्पीच देऊ शकते. आणि सेम तसंच केलेलं असतं. ऋषी गेलेला असतो शंभूपाशी, निग्गी आणि ऋषी, आणि कमळीचा जो काही स्पीच लाईव्ह चाललेला असतो ते दाखवतो. कमळी म्हणते, ही ते मी स्पीच तरी इंग्लिशमधून द्यायला आले होते, पण नाही, माझा आज दोस्त माझ्याबरोबर चिटिंग करून आपल्यापासून दूर होत आहे. सगळे तिच्याकडे आश्चर्यचकितच पाहतात. कमळी अशी का बोलते? दूर होतोय म्हणजे? माणूस गरीब असो किंवा श्रीमंत असो, नाहीतर बारीक चिरीक कामं करणारा असो, पण त्याने आपला स्वाभिमान आपला ठेवला पाहिजेत असं. आणि हेच माझ्या मित्राला कळालं नाही. त्याचं नाव शंभू. आज तो आपल्यापासून लांब जातोय, त्याच्या आईवडिलांपासून लांब जातोय. तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे असं काही म्हणता क्षणी कॉलेजमधली पोरं एकदम आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहतात. शंभू कॉलेजमधला? काही मुलांच्या टॉर्चर करण्यामुळे शंभू खूप खचून गेला आहे. त्याला वाटतंय की गरिबाची पोरं काही शिकू शकत नाही. अरे शंभू, तुला जर असं काही वाटत असलं ना, मी उद्यापासून तुझ्याबरोबर कॉलेज सोडून तुझ्याबरोबर चपला पॉलिश करायला बरोबर येईन. मला कसलाही कमीपणा नाही आहे रे, पण तू आमच्याशी चिटिंग करून स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नकोस, फक्त आणि फक्त त्या क्षुल्लक काही माणसांमुळे. तोपर्यंत कमळी असं काही म्हणत असताना सगळ्यांचे डोळे एकदम पाणावलेत. इथे शंभूही तेच पाहत असतो, खूप रडतही असतो. कमळी म्हणते, शंभू अरे काय करतोयस काय तू एकुलता एक तुझ्या आईवडिलांसाठी, आणि तुझ्या आयुष्यासाठीच तू तसले निर्णय घेतले तर तुझ्या आईवडिलांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? शंभू ते पाहता क्षणी ऋषीचांकडे बघतो. ऋषीचीही डोळे पाणवलेले असतात. निग्गी तर खूप धराधरा रडत असते. नयनतारा तर खास करून कमळीचं इंग्लिश स्पीच ऐकायला आलेले असते. म्हणते की एवढं गाजावाजा झाला, सोशल मीडियावरती कमळीचं स्पीच ऐकाय भेटणार असं काही म्हणत आले होते, पण हिते काही वेगळंच पाहते. पण हिते जीवनामध्ये कसं आपल्याला वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, तशा हिशोबाने कमळीने स्पीच चांगल्या प्रकारे दिलेली असते. आणि कमळी शेवटी हारूनही जिंकल्यासारखी असते. सगळं काही झाल्यानंतरनं कमळीचं स्पीच ऐकल्यानंतरनं शंभू म्हणतो की ऋषी सर, मला आत्ताच्या आत्ता ना कमळीपाशी जायचं आहे. कमळीपाशी ऋषी आल्यानंतरनं तिथे शंभू पटकन कमळीपाशी येतो. तिचा हात जोडून माफी मागतो की कमळी, खरंच मी जो काही निर्णय घेतला होता ना खूप चुकीचा होता, आणि इथून पुढे तसलं काही मी करणार नाही, तुला वचन देतो. कमळी म्हणते, मला ह्याच्या पलीकडं काही नको शंभू. विचार कर, आज तू मेला आहेस, पण मेला आहेस म्हणून काय झालं? तू जग तुझ्या आईवडिलांसाठी, त्यांच्यासाठी जग. अरे त्यांच्या चेहऱ्याकडे बघ जराशी. तू नसल्यानंतर त्यांची अवस्था काय होणार आहे शंभू? विचार कर जराशी. अरे शंभू म्हणतो, कमळी खरंच तुझं बरोबर आहे ग, मी हा विचार केलाच नव्हता. मला चांगलं शिकायचं आहे, माझ्या आईवडिलांचा मला आधार बनायचं आहे. हेच म्हणताच कमळी म्हणते, खरं आहे शंभू, तुला हेच करायचं आहे. तोपर्यंत असं काही सगळे ऐकल्यावर ना
खूप म्हणजे खूप भारावून जातात आणि फक्त त्या हॉलमध्ये टाळ्यांचा एकदम गडगडाट होत असतो. कमळी हारून सुद्धा जिंकलेली असते. नयनतारा अन्नपूर्णा स्टेजवरती येतात. म्हणतात, ह्या कॉम्पिटिशनची विनर आहेत, एनी गेसेस? अशी नयनतारा सगळ्यांना बोलते. अनिकाच्या मैत्रिणी सोडून सगळी कॉलेजमध्ये मुलं फक्त आणि फक्त कमळी कमळी असं काही म्हणतात. तोपर्यंत ते नयनतारा म्हणते, ठीक आहे, आपण बघूया कोण जिंकलंय. तिसऱ्या नंबरपासून सुरुवात करतात. पण ही रागिनी, कामिनी ह्या दोघीजणी म्हणतात की किती जरी चांगली स्पीच दिली ना, शेवटी माझी अनिका बेबीच फर्स्ट येणार आहे. सेम तसंच होतं. अनिकाला तर ट्रॉफी भेटते, पण नयनतारा म्हणते, शेवटी कमळी तू हारलीस, पण माझ्यासाठी तू जिंकली आहेस आज. मला ना तुझ्यासाठी काहीतरी देण्याची इच्छा होते, म्हणून ती तिच्या स्वतःच्या हातामधलं ब्रेसलेट काढून देते. आणि हेच कमळीला अनिकाला आवडत नाही. ती तिच्या स्वतःच्या ट्रॉफीकडे बघते आणि म्हणते की ही मला ट्रॉफी दिली आहे आणि त्या कमळीला सोन्याचं ब्रेसलेट, तरीही तिला ईर्ष्या होत असते. आणि येणाऱ्या काही थोडक्यात भागामध्ये आपल्याला पाहणार आहोत की ह्या घरामध्ये अन्नपूर्णाच्या अनिकाने कमळीसारखी दिसणारी मुलगी आणून ठेवली होती, हे ऋषीच्या नजरेत पडतं. ऋषी कमळीला सांगू शकेल का? त्या कमळीचं सत्य, त्या खोट्या कमळीचं सत्य सगळ्यांसमोर येणार का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.